ठिकाणी होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे। आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल, राज्याची सुरुवात तिथनं होते, हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे। मी विशेषत्वाने या ठिकाणी आमच्या राजांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की ते मंत्री तर आहेतच, पण त्यांनी या भागामधले ते राजे आहेत, त्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरता त्या ठिकाणी देऊ केली आणि त्यामुळे लवकर जमीन मिळाल्यामुळे प्रकल्पाचं भूमिपूजन हे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। तुम्ही एक अट टाकली की स्थानिकांना 80% स्थानिकांना नोकरी द्यायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा। दुसरा ठाकूरदेव तिथे उत्खनन होईल असा भ्रम पसरवला जातो, त्याच्याबद्दल काय सांगा? बघा, आमचं एक तत्व पक्का आहे की गडचिरोलीमधलं जल, जमीन आणि जंगल जे आमच्या आदिवासींनी संरक्षित ठेवलेलं आहे त्याला कुठलाही धोका आम्हाला उत्पन्न करायचा नाही। कोणाच्याही जमिनी कवडीमोल भावाने घ्यायच्या नाहीत।